ओके, ऑल ऑफ यू नाव मार्क युअर प्रेझेंटी. सगळ्यांनी प्रेझेंटी मार्क करायची आहे आता. ओके, डन. ओके प्राची, जसं आता तुम्हाला हो मेसेज केला, हो रिप्लाय दिलास ना, त्याच प्रकारे त्या चॅट बॉक्स मध्ये जाऊन तुझं नाव लिहायचं आहे आणि तिसरी म्हणून लिहायचं आहे. ओके, प्राची थर्ड असं लिहिलंस तरी चालेल. ओके, समजलं प्राची प्रेझेंटी कशी लावायची आहे? ओके सी, तर आता आज मी ओके ओके सी, तर आज बघा थर्डचे प्राची अँड मधुरा प्रेझेंट आहेत आणि फोर्थचे स्पर्श, कनिष्क अँड स्नेहा, राईट? तर ओके, फोर्थ स्टँडर्ड स्टुडंट, आज आपण तुमच्या रीडिंग पासून सुरुवात करणार आहोत. ओके, जो लेसन आपल्याला शिकायचा आहे, फर्स्ट यू विल रीड दॅट अँड देन थर्ड स्टँडर्ड स्टुडंट तुम्ही सुद्धा रीडिंग करायचं आहे आज. ओके, तर पहिले आपण सुरुवात करूया कनिष्क. कनिष्क, हा सॉरी, मी अजून तुम्हाला स्क्रीन शेअर केली नाहीये. ओके, आय विल शेअर इट. ओके, टेल मी स्क्रीन दिसते का सर्वांना? Let me know in the chat box if my screen is visible. Okay, good Prachi. Okay, चलो. ओके, कनिष्क माईक चालू कर आणि हा लेसन वाचायला सुरुवात कर. कनिष्क, आवाज येतोय का माझा? हा. ओके, रीड दिस. FAD वर्षा मॅडम झूम करा थोडं ते. अजून थोडं करा, म्हणजे तुम्हाला तो एक पूर्ण पॅरेग्राफ स्क्रीन मध्ये बसेल या पद्धतीने करा, म्हणजे मुलांना नीट दिसेल. येस, व्हेरी गुड. बस बस. ओके, कनिष्क वाच. Pebbles. Pebbles are short. STRES. Stories. Stories that live That have a moral. or ओके, जिथे तुम्हाला रीड नाही करता येणार तिथे तुम्ही स्पेलिंग वाचायची, मी तुम्हाला वर्ड सांगेन. ओके, MESSAGE. Message are for us. Sometimes something. something Hmm. to LEARN learn Hmm. and keep in mind Mind. as we Grow. grow up. Most of the Pebbles pebbles have animal
CHARACTERS. 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 How, how Who who take and think. Who think. who think and ACT as Act. at at just like HUMAN. Haman. B Human. Haman. BINGS. Begin. Human beings. Human Human beings. beings. Okay, stop. Stop. Kanish, stop कर तू. आता next. Okay, next is स्पर्श. स्पर्श mic on कर. Yes, teacher. Okay, read this paragraph. It is LIVED Believed. that many of the Fables. fellows were first told by a wise Wise. person called Aesop. Aesop. Aesop lived hundreds of years Ago. in a counter Country. called ग्रीस. स्पेलिंग रीड करायची आहे स्पर्श. जिथे तुला प्रॉब्लेम वाटेल तिथे स्पेलिंग रीड कर. ओके. Greece. SHORS. स्टोरीज. Stories become so popular पॉप्युलर. that people passed पास. them पास passed देम. them on from GENERATION जनरेशन. generation to generation. ओके गुड. माइक ऑफ कर स्पर्श. ओके स्नेहा पढ़िए. मेनी से पढ़ना है आपको. मेनी पढ़िए. Yes, many. जहाँ पे नहीं आ रहा है वहां पे स्पेलिंग पढ़ना है सबको. Yes, PROVERBS. प्रोवर्ब्स. For and SAYING. Swim सेइंग्स. says there दैट. we just यूज. use टुडे. today here आर. and BAS was बेस्ड. बेस्ड. based on that डीड्स. this Fables. SAT Fables. happens Hmm. here Hmm. are two Hmm. well Hmm. Known. Well known. well known Hmm. SAT अभी मैंने बताया ये वर्ड याद कीजिए.
पैबल्स. ओके ओके, माइक ऑफ कीजिए. ओके, ऑल आर डन. फोर्थ स्टँडर्ड के सब हो गए. कौन कौन था? स्पर्श, कनिष्क आणि स्नेहा. ओके, नाव थर्ड स्टँडर्ड. थर्ड स्टँडर्डला मी त्यांचं बुक दाखवत आहे. ओके, आता थर्ड स्टँडर्डच्या मुलांनी वाचून दाखवायचं आहे मला. नंतर आपण तुमचे जे लेसन आहेत ते कंटिन्यू करूया. ओके, आता थर्ड स्टँडर्ड मधून प्राची आणि मधुरा प्रेझेंट आहेत. मी एकेकीचं नाव घेणार आहे. मला लेसन वाचून दाखवायचा आहे. जो कोणताही मी सांगेल तो. ओके, ओके, सी. येस, प्राची. प्राची, माईक ऑन कर. प्राची, माईक ऑन करायचा आहे. I am ओके a Priya. ओके, हा, वाच वाच. I am a Priya. सॉरी, हा. I live in the Parwadi. जिथे तुला वाचता येत नाहीये तिथे स्पेलिंग वाचायची आहे. मी शब्द सांगणार आहे. ओके, कोणी प्लीज मागून तिला हेल्प करू नका. तिला स्वतःला वाचता यायला पाहिजे. प्राची, तू वाच. तुला जर एखादा वर्ड अडकला नाही आला तर मी सांगेन. वाच. I हम्म, live. I live. स्पेलिंग वाच. स्पेलिंग वाच. ILIVE. लिव्ह. You हम्म, in हा, a हा, small हम्म, स्पेलिंग वाच. village. हा, Village. येस. Village. हा, Village. Three. नाही, देर. There. There हा, are also हा, जिथे नाही येणार तिथे स्पेलिंग वाच. मी सांगेन तुला शब्द. MANY. मेनी. Many हम्म, house हाऊसेस. houses हम्म, इन. in हम्म, स्पेलिंग रीड कर जर तुला वर्ड वाचता येत or नसेल तर. or हा, अवर. अवर. our हम्म, village. ओके, पुढचं The वाच. हम्म, the हम्म, houses हा, आर. are हा, close हम्म, together टुगेदर. येस. together. हम्म, वाच पुढचं. The देर आहे बाळा ते. देर. there हम्म, are our हा, नाही, आर आहे. बरोबर वाचलंस. are देर आर. हम्म, स्पेलिंग रीड कर. yes हम्म, SMALL. स्मॉल. Small हम्म, lanes हम्म, between हा, the हम्म, houses. व्हेरी गुड. नेक्स्ट लाईन वाच. They हा, there
are हा. many मेनी. many हा. स्पेलिंग रीड कर. जर तुला कुठे प्रॉब्लेम आला तर तिथेच फक्त स्पेलिंग रीड कर. plants प्लांट्स. plants and trees. येस. नेक्स्ट वाच. अराउंड. Around the houses. व्हेरी गुड गर्ल, व्हेरी गुड. बघा ती खूप छान वाचते. तिला मागून डिस्टर्ब नका करू. जेव्हा तुम्ही तिची हेल्प करायला जाताय तेव्हा तिला प्रॉब्लेम होतोय. तिला स्वतःला खूप छान वाचता येते. ओके, तिला मागून सांगू नका. जो काही प्रॉब्लेम येईल ते मी सांगेन तिला. ओके, माइक ऑफ कर प्राची. गुड गर्ल. नेक्स्ट इज मधुरा. मधुरा माइक ऑन कर आणि मी सांगते ते रीड कर. ओके, वाच हे. Yes, teacher. ओके, रीड दिस. Dagika दाजी काका. Raji Kaka is हम्म. RS इज. is हम्म. हा our वाच. हा. आवर. our हा. EIGHDOUR नेबर. neighbor ओके, नेक्स्ट वाच. नेक्स्ट लाईन वाच. हम्म. K double कीप्स. हा. yes हा. कीप्स. हा. TH नाही, कुठे आहेस बघ. सेकंड लाईन मध्ये वाचतोय आपण. ही कीप्स. वाच पटापट. स्पेलिंग रीड कर. ILKS नाही, ही कीप्स काऊज अँड बफेलोज. ओके, आता थर्ड लाईन पासून वाच. तिसऱ्या ओळीपासून वाच. तिची कुठली ही तिसरी ओळ दिसते तुला. इथून वाच आता. हा. स्क्रीनच्या सुरुवातीपासून. स्क्रीनच्या सुरुवातीला जी ओळ आहे ना पहिली, ती वाच आता. ई आहे बाळा तो. ही. Zina वाच. HEMILK ही. मिल्क्स. PHEM देम. EVERY एव्हरी. everybody डे. day ओके, माइक ऑफ कर. सी. सॉरी, मधुरा. मधुरा, तुला खूप गरज आहे वाचनाची प्रॅक्टिस करण्याची. ओके. ओके, नाउ वन मोर स्टुडंट इज देअर. गार्गी. गार्गी, माइक ऑन कर. Hello. येस, रीड दिस. हे वाच. Hi, I am Ria. I live in a big city. Three देर. देर आहे बेटा ते. are big. There are big बिल्डिंग्स. buildings and will वाईड. wide हम्म. roads in हा. our city. आवर. आवर सिटी. Our
our city. हाँ. Bus, Buses. buses, हम्म. cars, हम्म. Bikes. bikes. There's हाँ. a lot of Traffic. traffic in the city. Very good girl. Mic off कर. ओके सी, खूप छान गार्गीने वाचून दाखवलं. आता आपण सुरुवात करूया थर्ड स्टँडर्ड पासून. ओके, थर्ड स्टँडर्डचा जो काही पार्ट शिकवायचा आहे तो आपण बघणार आहोत फर्स्ट. तर आपण लास्ट टाइम काय पाहिलं होतं थर्ड स्टँडर्ड स्टुडंट्स? बघा, ही फन टाइम ही पोएम बघितली होती आपण, बरोबर? तर आज आपण त्याच्या नेक्स्ट पार्ट काय आहे ते बघणार आहोत. बघा, इथे काही शब्द दिलेत, सगळ्यांनी लिहायचे आहेत हे. ओके, सगळ्यांना खूप हेल्पफुल आहेत हे वर्ड्स. बघा, पार्ट्स ऑफ बॉडी. पार्ट्स ऑफ बॉडी कोण कोण सांगणार मला, कोणकोणते आहेत? हँड, नोज, हेड, आईज, इयर्स. ओके, बरोबर. प्राची, माईक ऑन कर, सांग मला पार्ट्स ऑफ युअर बॉडी. प्राची, माईक ऑन करायचं आहे. टेल मी पार्ट्स ऑफ युअर बॉडी. Yes. ओके, सांग मला पार्ट्स ऑफ युअर बॉडी. Hand, nose, हम्म. he- हाँ. हाँ बोल. head, इयर. हाँ. ears, हम्म. अजून. ears, ओके. ओके, माइक ऑफ कर. चला, हे सगळ्यांनी सांगायचे आहेत पार्ट. ओके, प्रत्येकाला मी एक एक टाइम देणार आहे. फोर्थ स्टँडर्ड स्टुडंट्स ऑल्सो. नाव मधुरा. मधुरा, तू माइक ऑन कर आणि सांग मला बॉडी पार्ट्स. बॉडी पार्ट्सची नावं सांग. ओके, पार्ट्स, बॉडी पार्ट्सची नावं सांग. डोळ्यांना काय म्हणतात इंग्लिश मध्ये? डोळे, डोळे. आईज. नाकाला काय म्हणतात? ओके, अजून बॉडी पार्ट्स सांग, तुला कोणकोणते येतात ते. hand, हम्म. tongue, ओके, स्टॉप. माइक ऑफ कर. देन गार्गी. गार्गी, टेल मी पार्ट्स ऑफ युअर बॉडी. hands, eyes, nose, head, ears, leg, chest, shoulder, येस. knees, toes. येस. येस, व्हेरी गुड. माइक ऑफ कर बेटा. नाउ स्पर्श. स्पर्श, टेल मी पार्ट्स ऑफ युअर बॉडी. Yes, teacher. येस, टेल. Leg, eyes, stomach, mouth, ear, hand, nose, तुम्ही हे पार्ट hair. सांगता, हे पार्ट सांगताना तुमच्या डोक्यापासून सुरुवात करायची, मग बरोबर तुम्हाला पार्ट्स आठवतील. ओके, गुड. स्पर्श, Yes. माइक ऑफ कर. माइक ऑफ कर आता. नाव कनिष्क. कनिष्क, तुझा माइक ऑन कर. ओके. Head, eyes, nose, hand, legs, हाँ. legs, ओके, गुड. माइक legs, ऑफ कर. ओके, बस बस बस, गुड. नेक्स्ट स्नेहा. स्नेहा, पार्ट्स बताइए बॉडी के. eyes, nose, tongue, lip, ear, head, cheek, आणि हाँ. finger आणि key, foot आणि leg. ओके, बस माइक ऑफ कीजिए. ओके, ऑल ऑफ यू, सबने बॉडी पार्ट्स बता दिए. अभी है कलर्स. कलर्स,
वेगवेगळे कलर सांगायचे आहेत तुम्हाला. रेड, ग्रीन, ब्ल्यू, येलो, ग्रे, ब्लॅक, व्हाईट, whatever color you want to tell, you can tell me. Okay. फर्स्ट इज प्राची. प्राची माईक ऑन कर आणि सांग मला कलर्सची नावं. ओके. प्राची माईक ऑन करायचं आहे. ओके. देन गार्गी. गार्गी माईक ऑन कर आणि सांग मला कलर्सचे नेम्स. Red, green, yellow, black, white, pink, brown, blue, orange, and grey. ओके, व्हेरी गुड. देन स्पर्श. स्पर्श सांग तू. Yes, teacher. Green, yellow, orange, red, purple, येस. pink, हम्म. green, हम्म. skin, ओके. black, ओके. white, येस, गुड. माईक ऑफ fur, कर. येस. नेक्स्ट इज कनिष्क. कनिष्क माईक ऑन करून मला कलर्सची नावं सांग. blue, yellow, red, green, white, black, white. ओके, गुड. स्नेहा आप बताइए. Yes. Red, orange, pink, yellow, brown, और कौन कौन से है. green, ब्लैक, white. व्हाइट. ओके. माईक ऑफ कर. देन मधुरा. मधुरा माईक ऑन करायचं आहे आणि मला कलर्सचे नावं सांगायचे आहेत. येस, कलर्सचे नावं सांग मला. Red, पिवळा, orange, येल्लो. yellow, अजून ब्लॅक, व्हाईट, black, white, ग्रीन, पिंक. green, pink, ओके. काला. ओके, माईक ऑफ कर. प्राची. प्राची तुला आवाज येतोय का माझा? तू सांगणार का मला कलर्सची नावं? Yes. ओके, सांग. Red, blue, yellow, green, white, purple, orange, pink, brown, black. येस, व्हेरी गुड गर्ल, व्हेरी गुड. माईक ऑफ कर बेटा. ओके. सी, थर्ड स्टँडर्ड स्टुडंट्स तुमच्यासाठी चालू आहे बघा. आपण यामध्ये आता पार्ट्स ऑफ बॉडी अँड कलर शिकलो, बरोबर. नेक्स्ट आहे फ्रुट्स. फ्रुट्सची नावं बघा कोणकोणती आहेत. ऍपल, ऑरेंज, मँगो, ग्रेप्स, पपाया. ओके. आता तुम्हाला येतात त्या फ्रुट्सची नावं मला सांगा. ओके, कोणापासून सुरुवात करायची आपण? ओके, आपण आता पहिले फोर्थ स्टँडर्ड पासून सुरुवात करूया. ओके, चला. गार्गी सांग मला फ्रुट्सची नावं तुम्हाला येतात ती सांगायची. Apple, mango, orange, papaya, grape, banana, amla, lemon, pomegranate. ओके, व्हेरी गुड. देन स्पर्श. स्पर्श तू सांग. Yes, teacher. Mango, apple, banana, grapes, papaya, dragon fruit. हाँ, व्हेरी गुड. ओके, बस. ऑफ कर माइक स्पर्श. ओके. देन कनिष्क. कनिष्क तू सांग. Mango, banana, grapes, papaya, apple, pineapple, chiku. येस. येस, गुड. माइक ऑफ कर. बघा कनिष्कने अजून 2-3 नवीन फ्रुट्सची नावं सांगितली जी आतापर्यंत तुम्ही घेतली नव्हती. ओके. देन स्नेहा. स्नेहा आप बताइए. Yes. Watermelon, chiku, grape, papaya, orange, mango, strawberry, banana, pineapple. ओके, वेरी गुड. माइक ऑफ कीजिए.
नेक्स्ट आहे प्राची. प्राची तू सांग मला फ्रुट्सचे नेम्स. apple, orange, mango, grapes, papaya, lemon, guava, येस, वन मोर न्यू फ्रूट गावा. बघा गावा एक banana, नवीन नाव घेतलं आपण. ओके, व्हेरी गुड. ऑफकर माईक प्राची. व्हेरी गुड. नेक्स्ट इज मधुरा. मधुरा तू सांग मला फ्रुट्सचे नाव. फ्रुट्सचे नाव सांग मला. dalimbu, इंग्लिश मध्ये सांगायचं आहे. आता सगळ्यांनी सांगितले ते तू ऐकले ना. mango, हम्म. banana, हा. ऍपल. apple, अजून पाइनएप्पल. pineapple, ग्रेप्स. grapes, चिकू. वॉटरमेलन. watermelon, आणि तू जे डाळिंब सांगितलंस ना त्याला पोमोग्रॅनेट म्हणतात. ओके, माईक ऑफ कर. ओके, सी. तर आता यापुढे आपण नंतर थोड्या वेळाने व्हेजिटेबल्स आणि आपण स्कूलला कोणत्या गोष्टी वापरतो आणि घरी कोणत्या गोष्टी वापरतो ते शिकणार आहोत. पण त्या अगोदर आपल्याला ती स्टॅकची स्टोरी आहे ना ती कंटिन्यू करायची आहे. ओके, 4th स्टँडर्ड स्टुडंट सगळ्यांनी इथे लक्ष द्या. आपण बघा त्या दिवशी एक गोष्ट बघत होतो ऍस ऑफ फॅबल मधली, पण ती आपली अर्धीच राहिली होती. बरोबर, तर आपण ती घेऊया आता गोष्ट. सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. द स्टॅग ॲट दी पूल. One day a beautiful stag came to a pool of clear water. As he bent down to drink, he saw his own reflection in the water. हा पाठ झालेला आहे म्हणून मी हा फक्त थरली थोडासा घेणार आहे. नंतर इथून मी तुम्हाला परत एक्सप्लेन करणार. ओके, बघा. One day a beautiful stag came to a pool of clear water. As he bent down to drink, he saw his own reflection in the water. एकदा काय झालं, एक सांबार जे एकदम सुंदर होतं, हरणासारखाच असतो सांबार हा प्राणी. ओके, तो एकदम सुंदर होता. स्टॅग म्हणतात त्याला. तो स्टॅग पाणी पिण्यासाठी एका तळ्याजवळ आला. Okay, he was delighted with what he saw. Instead of drinking water, he kept looking at its own reflection. मग त्याने बघा पाण्यात आपण बघितल्यावर आपलं रिफ्लेक्शन दिसतं की नाही आपल्याला. आपल्याला आपलं प्रतिबिंब दिसतं, म्हणजे आपण स्वतः दिसतो पाण्यात. मग तो स्टॅग सुद्धा स्वतःचं प्रतिबिंब पाण्यात बघत होता आणि स्वतःला पाण्यात बघून तो खूप खुश झाला. का खुश झाला बघूया आपण. म्हणजे तो एवढा खुश झाला की त्याने पाणी पिण्याचं सोडून दिलं आणि तो त्या स्वतःच्या पाण्यात पडलेल्या रिफ्लेक्शन कडे, प्रतिबिंबाकडे पाहतच राहिला. How handsome I look, he said to himself. How beautiful are these curving antlers. How they add to my beauty. How graceful they look. मग तो स्वतःच खुशारक्या मारायला लागला. तो बोलायला लागला, वा मी किती छान दिसतो. आणि हे जे माझे शिंग आहेत वाकड्या तिकड्या आकारांचे, ते पण मला किती शोभून दिसतात. ते किती छान आहेत. Okay? Then he moved nearer and saw his legs reflected in the pool. He was quite disgusted. Look at my legs. Oh, they are so ugly, all spindly, with small feet. How I wish that nature had given me legs worthy of my stately antlers. मग त्याने विचार केला. तो थोडा पुढे गेला आणि त्याने आपलं पूर्ण प्रतिबिंब पाण्यात पाहिलं. मग त्याला पाण्यात आपले पाय सुद्धा दिसले. मग तो म्हणाला, शी, हे माझे पाय किती घाणेरडे दिसतात. माझी शिंग एवढी सुंदर आहेत, मग देवाने मला एवढे घाण आणि असे बारीक पाय कशासाठी दिले. बघा त्याचे शिंग किती छान दिसतात. त्यामुळे त्याला त्याचा गर्व वाटत होता आणि त्याचे पाय एकदम बारीक होते. मग त्याला वाटत होतं माझे पाय हे घाणेरडे आहेत. बघा दिसते का तुम्हाला पिक्चर मध्ये. तो स्वतःला तळ्यातल्या रिफ्लेक्शन मध्ये पाहत आहे. बघा तळ्यात पाहतोय तो स्वतःच रिफ्लेक्शन. ओके, नेक्स्ट. तर आता आपण इथून सुरुवात करूया. As he was brooding in this way,
The stag heard an arrow going swish across the pool. मग जेव्हा तो त्या पाण्यात बघून स्वतःशी बोलण्यात व्यस्त होता, ओके, जेव्हा तो स्वतःशी बोलण्यात व्यस्त होता त्या पाण्यात बघून, तेव्हाच त्याला कशाचा आवाज ऐकू आला? एका बाणाचा असा येणारा आवाज त्याला ऐकू आला. ओके, एका एरोचा म्हणजे एका शिकाऱ्याच्या बाणाचा त्याला आवाज ऐकू आला. At the same time he picked up the scents of hunters. मग तुम्हाला माहितीच आहे शोधताना वास लगेच येतो, बरोबर. मग त्याला एका शिकाऱ्याचा वास येत होता. ओके, इथे माणूस, कोणीतरी माणूस आहे असं त्याला समजून येत होतं. With a quick turn he bounded away. His legs carried him swiftly into the forest. मग त्याने एक पटकन भिरकी घेतली आणि जोरात पळून गेला. आणि त्याचे जे पाय, त्याला वाटत होते की माझे पाय किती घाणेरडे आहेत, त्याच पायांनी त्याला एकदम फास्ट पळत जंगलाच्या आतमध्ये नेलं. ओके, हरिण खूप फास्ट पळतं, माहिती आहे ना तुम्हाला. The hunters were hot on his trail, but they were no match for his speed. Soon the stag left the hunters far behind. मग शिकाऱ्याला समजलं की हे स्टॅग तर पळत आहे, शिकारी पण त्याच्या मागे खूप जोरजोरात पळत होता, पण त्या स्टॅगचे पाय एवढे स्ट्रॉंग होते की त्याने त्या पायांनी त्याला पूर्ण जंगलात पळत नेलं आणि शिकारी मागेच राहिला. Safe and out of the hunter's reach, the stag slowed down. मग ह्याला कळलं, स्टॅगला कळलं की आता शिकारी हा आपल्या खूप मागे राहिलेला आहे, तो आपल्या जवळ लगेच पोहोचू शकत नाही. मग त्याने स्वतःचा स्पीड होता, स्वतःचा वेग होता, तो कमी केला, तो हळूहळू चालायला लागला. Suddenly, without realizing it, he walked into a thicket. There were trees with strong branches growing close together. मग अचानक त्याला न समजता तो एका एकदम घट्ट अशा झाडांच्या जाळीमध्ये घुसला आणि तिथे मोठमोठ्या झाडांच्या एकदम मजबूत ज्या फांद्या होत्या त्या एकमेकांमध्ये अटकलेल्या होत्या. बघा इथे दिसतंय तुम्हाला, इथे चित्रात, सॉरी, बघा इथे चित्रात आपल्याला दाखवलेलं आहे त्या फांद्या एकमेकांमध्ये कशा अटकलेल्या आहेत. And alas, the same antlers of which he was so proud got caught in the thick growth. मग बघा, हरणाला त्या स्टॅगला स्वतःच्या शिंगांचा किती गर्व होता. तो पाण्यात बघून बोलत होता की नाही, वा माझे शिंग किती सुंदर आहेत, माझे पाय घाणेरडे आहेत पण माझे शिंग किती सुंदर आहेत, त्यांच्यामुळेच माझ्या सुंदरतेला अजून शोभा येते, पण हे पाय किती घाण आहेत, असं तो म्हणत होता की नाही. पण शेवटी काय झालं, ते शिंग त्या झाडांमध्ये अटकले. ओके, बघा पुढे काय झालं बघा. The stag tried to shake himself free, but the more he struggled, the more entangled his antlers got in the branches. मग त्या स्टॅगने, त्या सांबरने स्वतःला सोडून घेण्याचा खूप खूप प्रयत्न केला, पण जेवढा तो स्वतः हलायचा तितके त्याचे शिंग अजून त्या झाडांच्या फांद्यांमध्ये गुंततच जायचे. बघा तुम्ही किती एकदम अटकलेला आहे तो त्या फांद्यांमध्ये. ओके, once the Once again the stag could hear the hunters drawing close and grew afraid. मग थोड्या वेळाने हरणाला, त्या स्टॅगला, सांबरला अचानक परत त्या शिकाऱ्यांचा आवाज यायला लागला. ते आपल्या जवळ येत आहेत असं वाटू लागलं. आता ते सांबर पूर्णपणे, तो स्टॅग पूर्णपणे घाबरून गेला. At last, with great difficulty, he managed to free his antlers and bounded away. मग नंतर खूप अथक प्रयत्नानंतर त्याने त्याचे शिंग कसे तरी त्या झाडांमधून सोडवले आणि तो तिथून पळून गेला. मग आता त्याला काय कळलं बघा. I realize now that my ugly feet saved my life. मग आता त्या सांबरला, त्या स्टॅगला कळलं की ज्या पायांना मी वाईट बोलत होतो, कुरूप म्हणत होतो, चांगले नाहीत, खराब आहेत असं म्हणत होतो, त्यांनीच माझा जीव वाचवला आहे आज. I was so proud of these handsome antlers, but they couldn't have been the cause of my death. मग मी माझ्या या शिंगांवर खूप गर्व करत होतो, पण आज ते माझ्या मरणाचं कारण बनले असते, कारण त्या शिंगांनीच हरणाला किंवा त्या स्टॅगला अडकवून ठेवलेलं.
बरोबर, त्या शिंगांमुळेच तो अडकून राहिलेला. जर तो अडकूनच राहिला असता तर शिकाऱ्याने येऊन त्याला मारलं असतं, पण तो पायांमुळे तिथून पळून जाऊ शकला. व्हेरी ऑफन वी डिसलाइक द व्हेरी थिंग्स दॅट आर मोस्ट युजफुल टू अस. म्हणजेच कितीतरी वेळा आपण सुद्धा त्या स्टॅक सारखेच वागतो. बरोबर, ज्या गोष्टी आपल्याला जास्त गरजेच्या आहेत, आपल्याला जास्त युजफुल आहेत, आपल्याला जास्त कामाला येऊ शकतात, त्याच गोष्टींचा आपण तिरस्कार करत असतो. ओके, बघा तुम्ही जर पेन्सिल आणायला गेलात मार्केटमध्ये, तर तुम्हाला एकदम छान कार्टून वाली पेन्सिल दाखवली आणि साधी एक लाईन वाली पेन्सिल दाखवली, तर तुम्ही कार्टून वाली पेन्सिल घेण्याचा हट्ट करता मम्मी पप्पांकडे. बरोबर, पण ती पेन्सिल लगेच तुटते, तिला सारखं सारखं शार्प करायला लागतं, तिची जी लीड असते ती लगेच तुटते, असं होतं. बरोबर, तेच जर तुम्ही नॉर्मल पेन्सिल घेतली तर ती आपल्याला खूप काळ टिकते. म्हणजेच कधीही कुठल्याही गोष्टीच्या एकदम सुंदरतेकडे पाहू नये. ओके, ती गोष्ट आपल्याला कशी उपयोगी आहे ह्याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. ओके, समजली आहे सगळ्यांना ही गोष्ट? सांगा सगळ्यांनी, मला चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्या. सगळ्यांना ही गोष्ट समजली आहे का? लेट मी नो इन द चॅट बॉक्स. येस एव्हरीवन. ओके, आवडली तुम्हाला ही गोष्ट? ओके, आता आपण एक अजून लेसन बघूया मराठी मीडियमचं. Gargi is there na, so we will study one more lesson. Okay, ओके, सी गार्गी लक्ष द्यायचं आहे इथे. बघा इथे तुम्हाला काय सांगितलेलं आहे, लिसन केअरफुली अँड ऍक्ट. सर्कल कसा बनवायचा आहे ते सगळं तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. बघा, फॉर्म ग्रुप्स ऑफ 10, each group should stand in circle. One child in the circle will say 1, the second child will say 2, the third child will say 3. Continue like this up to the 10th child. ओके, बघा म्हणजे इथे काय सांगितलेलं आहे, काय आहे, ही एक ऍक्टिव्हिटी आहे. तुम्ही असा गेम खेळलात का स्कूलमध्ये? लास्ट इयर पासून तर आपण स्कूलमध्ये नाही गेलो, त्याच्या अगोदर तुम्ही हा गेम खेळला आहात का? एकाने 1 म्हणायचं, मग त्याच्या पुढचा 2 म्हणणार, मग त्याच्या पुढचा 3 म्हणणार. खेळलात का तुम्ही असा गेम? ओके, आपण कधीतरी, ओके, कधीतरी हे असा गेम घेऊया. ओके, अजून काय सांगितलेलं आहे बघा. नाव 2, 4, 6, 8 and 10 will step inside. इथे बघा सर्कल आहे, मग त्या सर्कल मधून ज्यांनी 2, 4, 6, 8 आणि 10 म्हटलंय ते आतल्या सर्कल मध्ये येणार आणि ते दुसरा एक सर्कल बनवणार. दिसतंय का तुम्हाला इथे? बघा बघा, पहिले 10 स्टुडंट्स होते. बरोबर, मग ते एकमेक ते बोलले, एक म्हणाला 1, दुसरा म्हणाला 2, नंतर 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. मग त्याच्यातले जे 2, 4, 6, 8, 10 असे म्हटलेले आहेत ते आत गेले, त्यांनी दुसरा सर्कल बनवला. The two circles will stand facing each other. Children facing each other will shake hands. मग जे समोर गेलेले आहेत एकमेकांच्या, ते एकमेकांशी हँडशेक करणार, हात मिळवणार. बघा दिसते पिक्चर मध्ये. Now the inner outer circle will turn right and start moving. Walk on till you came to the next child and shake hands with him on her. मग परत काय करायचं आहे, त्यांनी चालायचं आहे आणि चालून चालून अशा व्यक्तीपर्यंत यायचं आहे, अशा मुलापर्यंत यायचं आहे जो तुम्ही पहिले हँडशेक केलेल्याच्या पुढचा असणार आहे आणि त्याच्यासोबत सुद्धा हँडशेक करायचा आहे. ओके, अशा प्रकारे पुढे पुढे चालत जाऊन काय होणार आहे, एक एक स्टुडंट बदलणार आहे आणि सगळे स्टुडंट हे सगळ्या स्टुडंट सोबत हँडशेक करू शकणार आहे. ओके, समजली ही ऍक्टिव्हिटी सगळ्यांना? गार्गी, हॅव यू अंडरस्टूड? दिस वॉज स्पेशली फॉर यू. 4th मराठी मीडियमचं मी आता घेतलेलं आहे. समजलंय? ओके ओके, चला तर आपलं जे थर्डचा चालू होता टॉपिक तो आपण कंटिन्यू करूया. ओके, आपण कुठे होतो? मला व्हेजिटेबल्स, आता व्हेजिटेबल्सची नावं सांगा तुम्ही. चला, व्हेजिटेबल्सची नावं सांगा.
Just tell me names of vegetables. Okay, Gargi. Gargi, mic चालू कर. Brinjal, cabbage, Hmm. onion, Hmm. pumpkin, tomato, potato, and garlic. Very good. Mic off कर. नेक्स्ट इज प्राची. प्राची तू सांग मला भाज्यांची नावं. इंग्लिश मध्ये व्हेजिटेबल्स नेम सांगायचे आहेत. brinjal, हम्म. onion, हम्म. हा. पीस. peas, हम्म. टोमॅटो. onion, हम्म. ओके गुड. माइक ऑफ कर. ओके नेक्स्ट इज स्पर्श. स्पर्श तू सांग. yes teacher, ओके व्हेजिटेबल्सचे नेम्स सांग मला. cabbage, brinjal, हम्म. peas, हम्म. अजून cornflower, कॉलीफ्लावर बेटा. cauliflower, हम्म. ऑनियन, पोटॅटो, टोमॅटो रोज खाता की नाही तुम्ही हे. हा चिली चिली. chili, हा गुड. माइक ऑफ कर. नाव कनिष्क. कनिष्क सांग मला तू. आपण रोज खातो की नाही भाज्या त्या आठवायच्या आणि त्यांची नावं सांगायची. ओके कनिष्क सुरू कर. potato, tomato, हम्म. ladyfinger, हम्म. onion, हम्म. brinjal, ब्रिंजल. हा. green peas, यस. green यस गुड. माइक ऑफ कर. स्नेहा आप बताइए. yes, tomato, ladyfinger, हम्म. onion, brinjal, सॉरी. हाँ और carrot, capsicum, green वेरी peas, गुड. वेरी गुड. mushroom, beetroot, यस. sweet यस. pineapple, यस. माइक ऑफ कीजिए. देखिए स्नेहा ने बहुत अच्छे से और भी कुछ नाम बताए हैं. ओके ओके स्नेहा माइक ऑफ कीजिए. नेक्स्ट इज मधुरा. मधुरा माइक ऑन कर. yes teacher, ओके मधुरा माइक ऑन कर. हा सांग मला व्हेजिटेबल्सची नावं. भाज्यांची नावं सांगायची आहेत. बटाट्याला काय म्हणतो आपण इंग्लिश मध्ये. पोटॅटो. potato, टोमॅटो. tomato, ऑनियन. प्याज, नहीं onion, हाँ ब्रिंजल. brinjal, कैप्सिकम. capsicum, लेडी फिंगर. ladyfinger, ओके माइक ऑफ कर. सी नेक्स्ट आहे थिंग्स वी यूज इन अ स्कूल. स्कूल मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी घेऊन जाता तुम्ही त्या सांगायच्या आहेत मला. ओके चलिए हम शुरुआत करेंगे. ओके स्कूल मध्ये शाळेत कोणकोणत्या गोष्टी घेऊन जाता त्या सांगायच्या आहेत मला. ओके स्नेहा आप बताइए. आपसे शुरू करेंगे. yes, विच थिंग्स वी टेक टू स्कूल. स्कूल में क्या क्या लेके जाते हैं कौन कौन सी चीजें लेके जाते हैं वो बताना है. जैसे yes, बुक नोटबुक ऐसे. book, notebook, pencil, tiffin हम्म. box, हाँ. वाटर बॉटल. water bottle, और ये सब किस में लेके जाते हो. bag, यस माइक ऑफ कीजिए.
येस स्पर्श तू सांग. Yes, थिंग्स teacher. वी टेक टू दिस स्कूल. Pencil, bag, notebook, eraser, sharpener, pad, ओके. tiffin. येस गुड. देन गार्गी तू सांग. पेन, पेन्सिल, नोटबुक, इरेजर, बुक, शार्पनर, बॅग, कंपास, वॉटर बॉटल. ओके गुड. माईक ऑफ कर. नेक्स्ट आहे थिंग्स वी यूज ॲट होम. आपण घरी कोणकोणत्या गोष्टी यूज करतो, जसं ग्लास, स्पून, प्लेट, कोणती पण गोष्ट जी तुम्ही घरात यूज करता. ओके, कोण सांगणार? सांगा मला, कोण सांगणार? चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा. विल टेल. येस गार्गी सांग. कप, ग्लास, बाउल, स्पून, डिश, पॉट, जग, जार. ओके यस वेरी गुड. स्नेहा आप बताइए. cup, plate, glass, हाँ, और क्या jug, क्या यूज करते हो? हाँ, स्पून, सोप, टूथपेस्ट, ब्रश, ये भी यूज करते हैं ना हम. yes, Teacher, मैं बोलूं? हाँ. ओके स्नेहा माइक ऑफ कीजिए. स्पर्श. Yes, teacher. Spoon, glass, हम्म कढ़ाई, हम्म chair, table, हाँ TV, गुड. यस गुड. sofa, bed, यस माइक ऑफ कर. AC. ओके, तर बघा सगळ्यांना समजलेलं आहे जे आपण थिंग्स शिकलो, फोर्थची जी स्टोरी शिकलो आणि एक ऍक्टिव्हिटी होती फोर्थ इंग्लिश मराठी मीडियम साठी ती शिकलो. सगळ्यांना समजलेलं आहे का? आज सगळ्या स्टँडर्डला मी जे काही शिकवलं, तुमच्या सगळ्यांचा वेगवेगळा सिलेबस आहे. आपण प्रत्येकाच्या सिलेबस मधला थोडा थोडा पार्ट शिकलेलो आहोत. सगळ्यांना समजलेलं आहे का? सांगा मला. लेट मी नो इन द चॅट बॉक्स. ओके ओके, कोणाला काही डाऊट आहे का? No. Okay, now you all can leave the class. Bye bye everyone. bye bye teacher. Bye. बाय बाय टीचर. Bye bye.